बायको काय ठीक आहे, काहीतरी बनव याचा. अडूवडी बनवू? बनव. ओके. चला, नवऱ्याची फरमाईश आली की त्यांना अळूवडी खायची आहे. मग बायको नाही कसं म्हणणार आहे. तसं पण अळूवडी मला पण खूप आवडते आणि त्यांना पण खूप आवडते. तर मी म्हटलं चल यार आज बनवूनच टाकते. तसं पण हे अळूवडी खायला रोज रोज कुठं मिळते, खूप कमी वेळा मिळते आणि गावावरून पानं आलेली होती. तर मी म्हटलं चला आज बनवूनच टाकूया. तर मस्त पानं असे स्वच्छ धुवून टाकलेली आहे, त्याचे देठं कापून घेतलेले आहेत. त्यानंतर एक पातेला घेतला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि काही बेसिक मसाले मी ॲड केलेले आहे. जसं हळद, लाल तिखट आणि मीठ, अद्रक लसणचं पेस्ट वगैरे सगळं असं मिक्स करून छान धनेपूड पण टाकलेलं आहे आणि जिरपूड पण टाकलेलं आहे. तर सगळ्यांना मस्त असं एकजीव केलेलं आहे. एकजीव करून पाण्याची कन्सिस्टन्सी आपल्याला मेंटेन करायची, जास्त खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको. तर मी असं छान असं मस्त मिक्स करून ठेवलेलं आहे. खूप घट्ट पण नाही केलं आणि खूप पातळ पण नाही केलं, की आपल्याला ते स्प्रेड करायला इझी झालं पाहिजे. त्यानंतर मी थोडा वेळ साईडला ठेवलं. त्यानंतर मी पानं घेतलेली आहे अशी उलटी करून आणि त्याच्यावर मस्त असं आपलं जो आपण पीठ बनवलेलं आहे तो असं छान मस्त असं स्प्रेड करायचा, दोन्ही साईडनं रोल करायची. हे एक टेक्निक असते आणि ही मी माझ्या आईकडून शिकलेली आहे. तुम्हालाही असं जमत असेल तर तुम्हीही असं नक्की करा. हे खूप इझी जाते आणि बनवायला पण खूप सोपं असते. तर मी हे असं रोल केलं आहे, 2-2 पानाचंच रोल केलं आहे आणि हे इझी पण होतं बनवायला. सो मी हे असं केलं आहे. माझ्या सगळ्या अळूवड्या बनवून रेडी झालेल्या आहेत. आता याला मला वाफेवर शिजवायचं आहे. तर मी आधीच पाणी गरम करून ठेवलेलं होतं आणि आता ही वाफेवर शिजवत आहे. 15 ते 20 मिनटं हे शिजवावं लागते. त्यानंतर हे छान शिजून जाते. 15 ते 20 मिनटं मी ठेवलेलं आहे. 15 ते 20 मिनटानंतर मी चेक करते आहे. तर मी एक चाकू घेतला आणि चाकूने चेक करून बघते आहे. चाकू क्लिअर आलं बाहेर तर समजायचं आपली वडी शिजलेली आहे. तर मग त्याला मस्त थंड होऊ दिलं. थंड होऊ दिल्यानंतर मग मी वडीला असं गोल गोल म्हणून कापत आहे. गोल कापून झाल्यानंतर मी इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं आणि मग इकडे मी माझ्या वड्या शिजवून घेत आहे दोन्ही साईडनी छान असं खरपूस. आणि मला थोडंसं असं क्रिस्पी टाईप आवडते म्हणून मी थोडं जास्तच त्याला फ्राय केलेलं आहे. सो आम्ही अशी वड्या मस्त बनवलेले आहे आणि ह्या खायला पण खरंच खूप आवडतात मला. खूप दिवसानंतर मिळतात ना. तुम्हालाही आवडते का? कमेंट करून नक्की सांगा. सो माझ्या वड्या इकडे रेडी होत आहे. त्यानंतर मी ह्या वड्या काढून घेत आहे एका प्लेटमध्ये. त्यानंतर आपल्याला जसं गार्निश करायचं आहे, माझ्याकडे तीळ होती तर मी तीळ टाकून गार्निश केलेलं आहे. त्यानंतर थोडं कोथिंबीर टाकलेलं आहे वरून. झालं, माझ्या वड्या रेडी आहेत आणि हे खायला पण खूप टेस्टी वाटतात. मी तेव्हाच एक टेस्ट करून बघितले आणि मला खूप आवडलं. माझे व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.